कन्हाड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकांना पकडून 4 आरोपींना ताब्यात घेऊन 45,56,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार बुधवार ते गुरुवार मध्यरात्री कन्हाड पोलीस परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हाड नदी पुलिया खंडाळा शिवारात आणि रोहणा घाट येथे अवैध वाळू चोरीची वाहतूक होत आहे। अशा माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता टिप्पर ट्रक क्रमांक MH49 BZ 8822 व 6 चक्का ट्रक क्रमांक MH40N 0446 असे 2 ट्रक मिळून आल्यानं पोलिसांनी वाहन चालक मालक यांना नाव विचारले असता त्यांनी आपलं नाव नागेंद्र देवकी पाहण सोहेल खान सरदार खान मोहन शंकर तुमसरे मोहम्मद हसीब सरवर खान असं सांगितले। पोलिसांनी वाळूबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचं सांगितल्यानं पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्या जवळून 2 ट्रक 9.5 ब्रास वाळू 5 घमिले व 10 पावडे असा एकूण 45,56,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस करीत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता कन्हाडवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावनकर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।